आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं? काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले आहे. कोणत्या नेत्यांचे? विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे. विकास ठाकरे गए, स्टेटमेंट आलेलं आहे की विकास ठाकरे लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील. राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आहेत, सत्यजित पाटील साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड आहेत. हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत. याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल. बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात, त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा दावा आहे. आम्ही कोणीही दावा केलेला नाही. सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार, हे टक्केवारीचं सरकार, हे गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे. या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही. सगळ्यात आधी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय आहे राज्याच्या हितासाठी. महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी करण्यात येत आहे, त्यांना एक्झिट करण्याचे प्रयत्न सुरू आहे, काय वाटतं? असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना, चक्की पिसिंग सांगत असताना, फडणवीस सांगत असताना, नरेंद्र मोदीजींनी संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्याचा काही प्रयत्न होईल. भरत गोगावले यांना शिवसेनेच्या एका आमदाराचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. भरत गोगावले असेल, कोणत्या आमदाराचा विरोध होता मला असं वाटतं ते समोर आलेलं आहे. त्याचं नाव माझ्या मते संजय शिरसाट हे आहे. दोघांनाही ओसाडगावची पाटीलकीचं कारभार दिलेला आहे. एकाला सिडकोचं अध्यक्षपद, एकाला एसटी महामंडळ. ह्या ओसाडगावच्या पाटीलक्या आहेत. आणि याचाच अर्थ तुमच्यातच किती अंतर्गत मतभेद आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. असे मतभेद असताना बाकीच्यांना आम्हाला जास्त शिकवण्याची त्यांनी गरज नाही. इम्तियाज जलील यांची